कधी निवडणुकांचं काम, कधी लसीकरणाची नोंद, तर कधी जनगणना। एसी केबिन मध्ये बसून आदेश काढला जातो आणि त्या आदेशाची अंमलबजावणी करताना या रखरखत्या उन्हात तडफडून जीव कुणाचा जातोय? एका शिक्षकाचा। उन्हाळ्याची सुट्टी एरवी विद्यार्थ्यांसाठी आणि वर्षभर राबणाऱ्या शिक्षकांसाठी विश्रांतीचा काळ। पण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः सूर्य आग ओकतोय। घराबाहेर पाऊल टाकलं तरी अंगाची लाही लाही होतीये। अशा या जीवघेण्या उन्हात जेव्हा आपण सगळे घराच्या सावलीत आहोत, तेव्हा एक 49 वर्षांचा शिक्षक रस्त्यावर घरोघरी जाऊन जनगणनेचं काम करत होता, राष्ट्रीय कर्तव्य म्हणून। पण दुर्दैवाने हेच कर्तव्य पार पाडताना या कडाक्याच्या उन्हाने त्यांचा बळी घेतलाय। आजची ही घटना अत्यंत दुःखद तर आहेच, पण आपल्या प्रशासकीय व्यवस्थेला अंतर्मुख करायला लावणारी आहे। एका आदर्श शिक्षकाला असा दुर्दैवी अंत का पाहावा लागला? पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। ही हृदयद्रावक घटना घडली आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इथे। केंद्र सरकारकडून जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याचं काम सध्या सुरू झालंय। यासाठी सांगोला येथील विद्या मंदिर प्रशालेचे सहशिक्षक राजाराम दामोदर ढोले यांची प्रगणक म्हणून नेमणूक करण्यात आली होती। सोमवारी 25 मेचा तो दिवस सकाळी 8 वाजल्यापासून राजाराम सर सांगोला नगरपालिका हद्दीतील पाटील चौगुले वस्तीमध्ये घर गणनेचं काम करत होते। सोलापूर जिल्ह्यामध्ये आधीच उष्णतेची मोठी लाट आहे। जसा जसा दिवस वर येत होता तसं तसं ऊन असह्य होत होतं। पण दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सरांचं काम मात्र थांबलं नाही। दुपारचे 12 वाजले, तापमान सर्वोच्च पातळीवर होतं आणि काम करत असताना अचानक राजाराम सरांना भोळ आली। शरीराने उन्हाचा तो भयानक तडाखा सहन केला नाही आणि ते रस्त्यावरच कोसळले। त्यांना उलट्यांचा त्रासही सुरू झाला। त्यांचे नातेवाईक अमोल कोरे यांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने सरांना खासगी वाहनातून सांगोला ग्रामीण रुग्णालयामध्ये नेलं। पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। डॉक्टरांनी तपासलं आणि ती अत्यंत दुःखद बातमी दिली। उपचारापूर्वीच सरांची प्राणज्योत मालवली। एका राष्ट्रीय कर्तव्यावर असताना एका शिक्षकाचा असा अकाली मृत्यू झालाय। रुग्णालयामध्ये शवविच्छेदन झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। पोलिसांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे। पण सरांच्या पश्चात त्यांची पत्नी, 2 भाऊ आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे। आज हे कुटुंब पोरकं झालंय। संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज हळहळ व्यक्त केली जाते। पण या दुःखद घटनेनंतर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतोय। जेव्हा हवामान विभाग हीट वेव्ह म्हणजेच उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देतोय, तेव्हा भर दुपारी 50 अंशांच्या तापमानामध्ये कर्मचाऱ्यांना अशा फील्ड वर्कसाठी पाठवणं कितपत योग्य आहे? शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा हा ताण, तोही अशा जीवघेण्या हवामानामध्ये टाकणं टाळता येणार नाही का? प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची आणि कामाच्या नियोजनामध्ये बदल करण्याची वेळ आता आली आहे, जेणेकरून भविष्यामध्ये कोणत्याही कुटुंबाला असा प्रसंग पाहावा लागणार नाही। राजाराम सरांना भावपूर्ण श्रद्धांजली। तुम्हाला या घटनेबद्दल आणि शिक्षकांवर दिल्या जाणाऱ्या या अतिरिक्त कामाबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरही करा, जेणेकरून हा प्रश्न प्रशासनापर्यंत संयमाने पण ठामपणे पोहोचेल। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरक्षित रहा आणि स्वतःची काळजी घ्या।